तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आनंद आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. कुत्रे यार तेव्हा कुत्रे धिंगाणा करायला तिथं लगता है गाइज, झगड़ा होने वाला है इधर. चला आजच्या ब्लॉगची सुरुवात कुत्र्याच्या आवाजानं झाली. हां, तर मग मी म्हणत होतो आजच्या ब्लॉगची सुरुवात सकाळच्या 7:30 वाजता होऊ लागली आणि मी जस्ट आता कामावरून आलो. हे बघा माझे हात काय येईल. मग आता इथं धुऊया आता आपण. आणि बघा हे जावई बापू कसे झोपले, तर याला उठूया आता आपण. जावई बापू, जावई बापू. मला वाटतं हे आता उठणार काय की, तर मी आता तोंड धुतो, नंतर डबल उठूया याला. तर मग आता तोंड गिंड धुवून मी असं मस्त तयार झालो. छान मस्त तोंड गिंड धुतले, साबण बिबण लावून मस्त. आणि हे जावई बापू पहिले इथे एक मोठी गादी होती, पहिले त्याच्यावर झोपलं होतं. आता मम्मीनं त्याला तिकडं त्या गादीवर टाकले आणि त्याच्यातून बी जरसं अलीकडं आले ती, कारण की मम्मीने ती गादी घेऊन गेली मम्मी. आणि याच्यावर आता मी दिवसभर झोपतो ना, तर मग हे जावई बापू याच्यावर झोपलेत. आता कधी उठतात काय माहीत. जे आता हे झोपले आता हे उठायची वाट बघावं लागेल मला. तोपर्यंत आपण चहा पाणी पिऊन, चहा पाणीच ना, चहा नाही पित मी. तोपर्यंत मी जसं दूध आणलं होतं 15 रुपयाचं, मग ते दूध पिऊन आता मी जाणार आहे वर्कआउट करायला. आज इमानदारीनं सांगतो, खोटं बोलणार, दुसरा दिवस आहे माझा जिमला जायचा. तर मग आज जिमला जायचे. थोडा अंग दुखाले कारण की काल पहिलाच दिवस होता. ए मम्मी, दूध आण बरं, दूध आणि पाणी आण की. दूध आपलं रेडी आहे. आणि याच्यामध्ये आहे ना मम्मी, कशाचं काय सांग बरं. काजू बदामला मिक्सरमधून काढल्या ते आहे. जावई बापू, जावई बापू उठा. त्याच्यामध्ये टाक साखर. तर आता दूध वीत पेलं या. आता जायचं आहे आपल्याला जिमला. मी जिममध्ये काही शूट करत नाही, त्याच्यामुळे मग मी फोन चार्जिंगला लावतो आणि जिमला जाऊन येतो. 8 वाजलेत आता. 9 वाजेपर्यंत मी वापस येतो. आणि मी जस्ट आता 8 वाजता निघूच लागलो जिमला. तर मग एक खुशखबर आहे. हे बघा, हे जावई आहे आपला, म्हणजे तर मग हे उठलं या बघा. आणि तिकडं मम्मीचा फोन चालू आहे. अंजली ताई बोलायली आहे याची मम्मी. इकडे रे, अलीकडे ये, अलीकडे बस. इधर बस. हाँ, क्या दिक्कत है भाई, शादी नहीं करनी मेरे बेटे से? कौन? छोटी हो जाएगी ना वो. कौन? किससे? देखो देखो, तुम इस तरह मेरी बेटी को धोखा नहीं दे सकते. जाओ जाओ. मग आता कसं करायचं? तर मग हे जेव्हा जन्मलं त्यांना 2018चा डेट ऑफ बर्थ आहे याचा. आता हे 8 वर्षाचं आहे. तर मग हे जेव्हा जन्मलं तर तेव्हा म्हणलं भैया माझ्या पोरीसोबत याचं लग्न लावून देतो. पण आता विषय असा झाला आहे, मोवर लग्न बाकी आहे अजून. याचं कुठं दुष्काळात 13वा महिना. तर मग याला मी लहानपणापासून जावई जावई म्हणून चिडवीत असतो. तर मग पोरगी करतोस का नाही करतोस, तुला लास्ट वॉर्निंग. कालच्या ब्लॉगमध्ये जय बासमती काऊन म्हणला होतास? जय बास. मी आता जिमून आलो, मस्त वर्कआउट करून मिक्स वर्कआउट चालू आहे माझा. तर घरी आल्या हे बघा, हे जावई बापू. जावे बापू. तुम्हाला एक गोष्ट सांगायचं विसरलो मी कालच्या ब्लॉगमध्ये, किंवा आजच सांगायची होती ती आजच्या ब्लॉगमध्ये. माझ्या पप्पाच्या चुलत भावाच्या मुलाचं लग्न आहे. माझा पण भाऊच झाला ना तेव्हा. आता आपल्याला आज संध्याकाळी हळदीला जायचं. तर मग आजची संध्याकाळची नाईट शिफ्ट माझी कॅन्सल आहे. मम्मी आता हळदीचे कपडे बघायला या, हळदीला काय काय घालायचे ते. आणि बाकी हे बघा, हे तर आईस कराले मामाच्या घरी. तुला लास्ट वेळेस विचारालो माझ्या पोरीसंग लग्न करतोस का नाही करतोस. देखिए भाई साहब, आप मुकर नाही सकते. तर मी आता झोपेतून उठलो, मस्त इथं झोपलो होतो मी. बोलेन मी आता आम्ही क्रिकेट खेळू लागलो. आणि हे बघा पप्पा आले. तर पप्पा आलेत. पप्पा आज आपल्याला संध्याकाळी कुठं जायचं पप्पा सांगतील. हळदीच्या कार्यक्रमाला. आता मम्मी आली या घरी. आणि कुठे गेलतीस बाई पहिले सांग. मेहंदी काढली या, बांगड्या भरल्या. आता लग्न कोणाचं आहे सांगू द्या. हां, पुतण्याचं आहे. हां, ते प्रमोद दादाचं लग्न आहे. ते प्रमोद दादा कोणी दाखवतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. 4:15 वाजले तर. आणि ही मम्मी आता आत्ता आली या घरी. इकडे बघू तोंड.
लवकर जेवायला बनवायचं तू. मला आता दुपारचे 4:30 झाले आणि आता जेवण झाले माझं. तर जेवायला आपल्याकडे चुक्याचं वरण आणि भाकर आहे. गरम गरम भाकर बनवली आणि वरण सकाळचं. तर आता जेवण झालं. या मनुभाऊचं आगमन झालं आहे आता गुजरातहून. किती घंटे ड्राईव्ह केली मनुभाऊ, खरं सांगायचं? 8 तास लगातार सकाळपासून ना. तर मित्रांनो, रोजच्या सारखी आज बी आमच्या घरची लाईट गेली आहे. हे बघा सगळा अंधार आहे. भूतिया घर झालं आहे आमचं. आमच्या घरी पाहुणे आले. तर हे आमची बाई आहे गुजरातवाली आणि हे मामा आहेत. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 8:30 वाजले. तर हे बघा ही माई आहे, पप्पा मामा सगळेजण बसले तर जेवायला बसले. तर लास्ट टाईम लाईट गेली होती, आता मस्त लाईट आली. दोन्ही लाईट चालू केलेत रूममधले. बाई आणि मम्मी तिकडे आहे किचनमध्ये आणि जावई बापू इथं बसला या. जय बासमती. आम्हाला निघायचं होतं 7-7:30 वाजता. आम्ही निघालो किती वाजता वाजले का बरे 9 वाजले. आता 9 वाजता निघालो आम्ही. तर मग मी आणि पप्पा आम्ही दोघंच जण चालाव. तर चला मग आता आपण निघलो. 9:15 झाली. एवढा उशीर झाला आहे निघायला. मम्मी आपले बुटं पालिश करायला. तर ही आपली बिल्डिंग आहे, इथून खाली जावं लागते. खाली आपली 220 लावली आहे. त्या 220ला चालू करायचं आणि तिथून निघायचं. फायनली आता आम्ही पोहोचलो मस्त मंगल कार्यालयामध्ये. हे बघा किती मोठं मंगल कार्यालय इथं. मंगल कार्यालयामध्ये पप्पाला सोडलं. पप्पांनी दोघंजण गाडीवर आलो होतो. मग मला भूक लागली तर मग मी आलो होतो बिर्याणीचं हॉटेल आहे. हे बघा हे हॉटेल आहे, एकटा चालू आहे. तर मग बिर्याणी मागवली. बिर्याणी आली आहे आणि हे बघा हे लिटरली तुम्हाला सांगतो खरंच मटकं आहे. तर मग याच्यामध्ये लई जास्त ऑइली बिर्याणी आली आहे. तर बिर्याणी खाली आहे. तेवढी काही ओके नव्हती पण मग ठीक आहे, पोट भरलं थोडं. चला तर आता डायरेक्ट मंगल कार्यालयात जाऊया. रात्रीचे 2 वाजले. तर थांबा तुम्हाला टाईम बघतो 1 मिनिट. आहे रात्रीचे 2 वाजलेत लिटरली. आणि हे जे बॅक साईडला हे हॉल आहे ना, इथं हळदीचा प्रोग्राम होता. 10-10:30 वाजता हळदीचा प्रोग्राम होता. त्यामुळे ते प्रोग्राम रद्द झाला होता. बाकी ते बघा ते लोक तिथं जेवायला तर ते जेवायला तर रात्रीच्या 2 वाजता बरं का. ते अरुण जेवलं नव्हता त्याच्यामुळं हे बी जेवलं नव्हतं, कोणीच जेवलं नव्हते. तर मग मजा आली. मजा तर काही नाही आली, थोडी परेशानी झाली. आम्ही इथं आलो, सगळ्या पाहुण्या रावण्याची भेट झाली. ते चांगली गोष्ट झाली. गावाकडची आमची जी भावकी होती सगळेजण आले तर, कारण की भावकीचं लग्न आहे म्हणून. बाकी आता आजच्या ब्लॉगची एंड इथंच करूया. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर नाही केलं तरी जमतं. ठीक आहे, बाय बाय बाय. अरे हे आमच्या सर वेळातला वेळ काढून आहे ना, कंपनीतून टाइम भेटला तरी वेळातला वेळ काढून लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमाला आले, त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येतो. जय हिंद.